जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक, अभेद्य भावाने नमस्कार, नमस्कार, नमस्कार. जय सच्चिदानंद. आज प्रथमच आलेत असे कोण कोण आहेत? टीव्हीवर सत्संग बघतात असे, जे काही आध्यात्मिक, धार्मिक, व्यावहारिक जे काही प्रश्न, अडचणी असतील, जरूर विचारा आणि उपाय जाणून घ्या तुम्ही. हे दादा भगवान म्हणजे कोणी व्यक्ती नाहीयेत. ते स्वतःच म्हणायचे की मी हे शरीर प्रेम पटेलचं आहे आणि दादा भगवान म्हणजे अंतरंगातला आत्मा जो प्रकट झाला तो दादा भगवान आहे. निरावरण आत्मा तो दादा भगवान आहे. पण त्यांचं ज्ञान नव्हतं, अज्ञानता होती. तेव्हा स्वतः अज्ञानी होते आणि जेव्हा ज्ञान मिळालं तेव्हा स्वयंज्ञानी झाले. ते स्वतःबद्दल म्हणायचे की मी तर ज्ञानी पुरुष आहे. हे शरीर तर एम पटेल नावाचं आहे आणि दादा भगवान अंतरंगातला आत्मा प्रकट झालाय. ते दादा भगवान आहेत. लहानपणापासून हाच शोध होता, हे जग कोणी बनवलं, दुनिया कोणी चालवत आहे, आत्मा म्हणजे काय, परमात्मा कसा असतो, कर्मांचं बंधन कसं होतं, कर्मांपासून मुक्ती कशी काय मिळेल, हे जग कसं चालतं, खूप सगळे प्रश्न होते त्यांना. त्यामुळे जबरदस्त मंथन चिंतन चालू राहायचं. जीवन व्यवहार नॉर्मल. लहानपणी शिक्षण झालं, नंतर लग्न झालं, बिझनेस केला, सारे व्यवहार आपल्यासारखेच चालू होते. पण आतून जगाचं वास्तव समजून घेणं, अनुभवणं, जबरदस्त शोध होता त्यांचा. 1958 मध्ये त्यांना हे ज्ञान प्रकट झालं. अगदी नैसर्गिकपणे सुरत स्टेशनवर बिझनेसच्या कामावरून येऊन ट्रेन बदलायची होती, बडोद्याला जायचं होतं. नैसर्गिकपणे सारी आवरणं तुटली आणि जबरदस्त ज्ञान प्रकट झालं. सारं समाधान लाभलं. आत्मा काय आहे, कर्म कशी बनतात, भगवान काय आहे, भगवान कुठे आहेत, साऱ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. त्यालाच त्यांनी स्वतः अक्रम विज्ञान म्हटलं आहे. हे असं आध्यात्मिक विज्ञान आहे. संसार व्यवहारात राहून देखील या आध्यात्मिक विज्ञानाची समज प्राप्त केली तरी एकही कर्मबंधन होणार नाही. तमाम कर्मांपासून मुक्ती मिळेल आणि जन्मजन्मांतराच्या फेऱ्यातूनही मुक्ती मिळेल. हा काही नवा धर्म नाहीये, कोणता नवा संप्रदाय नाहीये. हे आध्यात्मिक विज्ञान आहे, जे कृष्णाने अर्जुनाला दिलं होतं. वैष्णव धर्माचं ज्ञान नव्हतं दिलं. श्रीकृष्ण शरणम मम करत राहायचं हेही नव्हतं समजावलं. त्याला तू आत्मा हो, अविनाशी आत्मा, आणि हे शरीर विनाशी आहे. जे काही संबंध आहेत, काका असेल, मामा असेल, भाऊ आहे, सगळे रिलेटिव्ह संबंध विनाशी आहेत. आत्मा विनाशी आहे. त्याला असं ज्ञान दिलं. लढाई करत असून देखील अकर्म दशा, एकही कर्मबंधन नाही झालं आणि मोक्षगती मिळाली. म्हणूनच त्याला आध्यात्मिक विज्ञान म्हणतात. रामचंद्रांना सुद्धा वशिष्ठ मुनींकडून हेच ज्ञान प्राप्त झालं. संसार व्यवहार पूर्ण करत असताना कर्मबंधन होत नाही. बघा, साऱ्या मूळ पुरुषांनीही आध्यात्मिक विज्ञानच दिलं होतं. महावीर भगवानांनी सुद्धा आध्यात्मिक ज्ञान दिलं होतं की हे शरीर विनाशी आहे, आत्मा विनाशी आहे. देहभाव सोडून आत्मभावामध्ये या. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य यामुळे मोक्ष मिळेल. म्हणजे मूळ पुरुषांचीच ओळख आहे. त्यांची तत्वाला ओळखा आणि त्याच्याच आराधनेमध्ये राहा, त्यातच रममाण व्हा. भगवान शिवांची भक्ती, ओम नमः शिवाय आपण करतच असतो. पण पुढच्या अवस्थेत चिदानंद रूपो शिवोऽहम, मी स्वयं सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे. म्हणजे हा मूळ पुरुषांचाच विचार तत्वज्ञानातही, आध्यात्मिक विचारांमध्येही आत्म्याला ओळखायलाच सांगितलंय.
बघा, धर्म आणि अध्यात्म यात खूप अंतर आहे. धर्म म्हणजे वाईट सोडा, चांगलं धरून चाला. अशुभाचा त्याग करा, शुभ ग्रहण करा. पापी आचरणातून मुक्ती मिळवा, पुण्याचार करत प्रगती करा. पण कितीही पुण्य केलं तरी पुण्याचं कर्मबंधन तर होणारच होणार. ते भोगण्यासाठी संसारात यायलाच लागेल. पुण्य आणि पाप दोन्हीतून मुक्ती मिळाली तर संसारातून सुटका मिळेल, मोक्ष मिळेल. तर आध्यात्मिक विज्ञान हे पुण्य आणि पाप दोन्हीतून मुक्ती मिळवून देते. धर्मातून पुण्य मिळतं, पापापासून मुक्ती मिळते. म्हणजे हे भाव ही धर्माच्याही वरची गोष्ट आहे, हे अध्यात्मविज्ञान आहे. यात पापाचार, पुण्याचार हे ग्रहणीय नाहीये, निकाल करण्याबाबत आहे. आणि आत्मा अविनाशी तत्व ते ग्रहणीय आहे. ही समज आपल्याला प्राप्त होते. म्हणजे हे आध्यात्मिक विज्ञान आहे. इथे मी स्वतः कोण आहे, सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार प्राप्त करणं, ही मुख्य गोष्ट इथे प्राप्त होते. आणि तेवढंच महत्वाचं आहे, हे करतं कोण, करवून घेतं कोण, कशामुळे हे जग चालू राहतं, कोण चालवतं, आपल्या आयुष्यात असे व्यवहार का आलेत, असे कसे आले, कोण करवतं, या साऱ्याची आध्यात्मिक समज इथे प्राप्त होते. आपण प्रश्न काही आलेत ते आता घेऊया आणि आध्यात्मिक गोष्टी मग समजत जाऊया. प्रणाम पूज्यश्री. बोला. मी रेखा सनम, अकोला. माझा प्रश्न असा आहे की काय तीर्थयात्रा करणे गरजेचे आहे? तीर्थयात्रा तर करणं बघा, गरजेचं म्हणजे योग जुळून आले तर नक्कीच करायला हवी. कारण तीर्थयात्रा ज्ञान नाही, तर आत्मज्ञान तीर्थयात्रेत खूप प्रकारचे फायदे आहेत. एकतर घरातून बाहेर पडला तर घरापासून मोकळीक मिळेल. आणि तीर्थयात्रा करताना कोणतेही भगवान असतील, भगवानांचं नामस्मरण करत करत गेला तर जबरदस्त पुण्य मिळेल. नंतर लोभाची ग्रंथी तुटेल, कारण खर्च होईल, लोभाची ग्रंथी तुटेल. आणि यात्रेला गेलात, दर्शन घेतलं तर कित्येक प्रकारचे अपराध, विराधना धुतली जाईल. त्यामुळे शासन देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात. आणि तीर्थभूमीमध्ये एक फायदा हाही होऊ शकतो की कधीही कोणी मोठे संत आलेत, कोणी ज्ञानी पुरुष आलेत, तर चला त्यांच्या जवळ बसूया. त्यामुळे सच्ची समजही मिळेल, सच्चा धर्मही मिळेल आणि मग ज्ञानी असेल तर आत्म्याचं ज्ञानही मिळेल. म्हणजे तीर्थभूमीचं दर्शन बघा, तीर्थक्षेत्रे अशा जागी आहे, खूपच पवित्र स्थान असतं. म्हणजे तिथे दर्शन घेतल्यामुळे मनालाही शांतता मिळते आणि भक्ती आराधनाही वाढते. म्हणजे शक्य असेल तर जरूर करा. बरं. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. राकेश कुमार दुबे. हा पूज्यश्री, माझा प्रश्न होता की हे कर्म जे आपलं वर्तमान जीवन जे चालू आहे, शरीर चालतंय, ते कर्म करतंय, तर पुढच्या जन्मात जे नवीन शरीर आपल्याला प्राप्त होतं त्याला ते कर्म का भोगावं लागतं? कर्म शरीर करत नाही, शरीराद्वारे अहंकार कर्म करतो. 3 भाग आहेत. आत्मा हा. आहे, शरीर आहे, मध्ये शरीराला मीच आहे मानणारा अहंकार आहे. हा. 3 पार्ट्स आहेत. हा. म्हणजे शरीराद्वारे अहंकार कर्म करतो आणि शरीराची क्रिया त्या कर्मबंधनाचं कारण नसतात. क्रियेचा मीच केली आहे, अहंकार तो कर्ता असतो. हा. आणि कर्ता भावनेने कर्मबंधनाची बीजं टाकली जातात. आणि आजचं हे शरीर जे काही कार्य करत आहे ते तर पूर्वभवात अहंकाराने जी कर्म बांधली होती ती ह्या शरीरामार्फत भोगली जात आहेत. हा. आणि ती भोगताना स्वतःला अज्ञान असतं, स्वतःच्या स्वरूपाची ओळख झालेली नसते. हा. त्यामुळे जे काही बोललं जातं, विचार केला जातो, कार्य घडतं, त्याला मीच विचार केला, मीच बोललो, मीच कार्य केलं, कर्ता भावनेने मालक बनून बसतो. त्यामुळे गुन्हा पुन्हा दुसऱ्या जन्मासाठी गुन्हा नोंदला जातो. हा. हा. आता काठीनं जर एखाद्याला मारलं तर ती काठी मारत नसते, हातही मारत नसतो, अहंकार मारतो. तू तर मला टच केलंस, मारतोच आता तुला. म्हणजे अहंकाराने गुन्हा केलेला आहे. हा. तो माणूस जेव्हा मारेल, काठीने नाही मारणार, थप्पड मारेल, किंवा गालाला लागेल. आणि गालाचा मालक अहंकार, अहंकाराला थप्पड आहे. हम्म. अहंकार चिडतो,
अरे तू मला मारतोस, मी तुला बघून घेईन आता. म्हणजे अहंकाराचे सगळे प्रॉब्लेम आहेत. पण हं. ज्ञानानंतर अहंकार निघून जातो. बघा तुम्ही तुम्ही ज्ञान घेतलंय का? हो. हां, मग ज्ञानानंतर समजलंय का राकेश वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. हां. आता राकेश भाईंच्या शरीराला काही वेदना झाली तर तुम्हाला वाटेल नाही हे तर राकेशला होत आहे, मला नाही, मी तर शुद्धात्मा आहे. हां. त्यामुळे नवी कर्म बंधनं होणार नाहीत. हां. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद महात्मा. हं. सर, माझा हा प्रश्न होता की मी अजून ज्ञान घेतलं हं. नाहीये. पण जर मी ज्ञान घेतलं तर माझ्यात काय बदल होऊ शकतात? हां, बदल तर खूपच होतील. आधी तर मी शिवानी नाही, मी शुद्धात्मा आहे समजायला लागेल. नंतर कोणाबद्दल कोणाबद्दल जर चीड आली, कोणाशी भांडण झालं, कोणाचे दोष दिसले, अशा वेळी वाटायचे मीच बरोबर आहे, मीच खरी आहे, हे लोक चुका हां. करतायत. स्वतःच्या चुका दिसायच्याच नाहीत आजवरती. ज्ञानानंतर स्वतःच्या चुका दिसणं चालू होईल. अरे, आपण दुसऱ्यांना दोषी पाहत होतो, त्यात तर आपलीच चूक आहे. आणि नंतर जर कोणी अपमान केला, कोणी नुकसान केलं, दुःख दिलं, तर वाटेल हे शिवानीला दुःख झालंय. तो आपलाच हिशोब आहे. पूर्वकर्मांचा हिशोब पूर्ण होतोय, ते निमित्त आहे, निर्दोष आहे. आणि मला कर्मातून सुटायचं आहे, अशी सगळी जागृती ज्ञानानंतर सगळ्या प्रकारची जागृती सुरू होते. बरं. समजलं का आता तुम्हाला? आणि जर मी ऑफिसमध्ये असेन आणि कोणाला मला काही साम सांगावं लागेल, तर एकदा सांगितलं तर दोनदा सांगितलं आणि मी सांगतच असते, पुन्हा-पुन्हा सांगते 4 वेळा, 5 वेळा, तरी समोरची व्यक्ती मला विचारत राहते. अशा वेळी मग मला क्रोध येतो त्या व्यक्तीचा. असा क्रोध आला, क्रोध आल्यामुळे काय होतं, काम सुविधाजनक होऊ शकतं? नाही, हां, डिस्टर्ब उलट व्हायला होतं. बिघडतंच ते. नाही, नाही, बघा एसी आहे की नाही एअर कंडिशनर. तो आपण पलंगावर झोपल्या-झोपल्या चालू करायला लागतो. चालू होतच नाही, आवाजही येत नाही, रिस्पॉन्स. नंतर उठून गेला, नाही झाला, तरी जवळ जाऊन केला, तर रिस्पॉन्स देतो तो. कारण सेल वीक होते. हां. तर तसं एक सुद्धा एकदा ऐकलं, नाही समजलं त्यांना सेल वीक आहे. पुन्हा दुसऱ्यांदा सांगायचं, तिसऱ्यांदा हां. सांगायचं. पण काही लोक आहेत ना, कानाने नीट ऐकू येत नाही त्यांना. हां. आणि आपण बोलतो तेव्हा नुसतं बघतात, पण काही समजत नाही त्यांना. आपण जवळ जाऊन सांगितलं, तरीही समजत नाही त्यांना. "काका!" हां, मला काही म्हणालात का? हां, अशा वेळी समजायचं कानपूर संस्थान संपवार आहे. म्हणजे इथे कानाने ऐकायचा त्रास आहे. कधी आकलनच होत नाही. बरं. एकदा समजावून नाही कळलं, तर दुसऱ्यांदा समजावा, तिसऱ्यांदा समजावा. पण डिस्टर्ब नका हो. राग केल्यामुळे तर आपलीच शक्ती वाया जाते आणि समोरच्याला मग दुःख वाटतं. वाटतं की हा समजावून सांगत चिडतो सारखा. उगाचच रागवतो. समजावून, पटवून, समजून घेऊन काम करा. ठीक. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. राजकुमार राठी, उज्ज्वला बोकर्डे, राजू रायपुरे, आशुतोष ठाकूर, राजेश्वरी कुचे. प्रश्न विचारण्यापूर्वी आपलं नाव सांगा. जय सच्चिदानंद. बोला. चालू आहे का? जय सच्चिदानंद. माझं नाव आशुतोष ठाकूर आहे. मला घराविषयी विचारायचं आहे. म्हणजे घर बनवताना आपण जी तोडफोड करतो, ती दिशा बघून करायला हवी का म्हणजे काही गोष्टी वास्तुशास्त्राला बाजूला ठेवून घरात सुख शांती येईल? खरी सुखशांती तर माणसाला जेव्हा खरी समज मिळेल, सच्चे ज्ञान मिळेल, तेव्हा आनंदी आनंद होईल, तेव्हा बाकी परमानंदही तेव्हा. वास्तुशास्त्र चुकीचं नाही, पण खूपच ॲडजस्टमेंट्स आहेत. आणि ते स्वतः वास्तुशास्त्र सांगणारेच म्हणतात की जो शुद्धात्म्यामध्ये राहील त्याला कोणतीच दिशा नडणारच नाही अजिबात. बघा, शुद्धात्म्यात आल्यावर कोणती दिशा नडत नाही. म्हणून हे जे काही आहे त्यात सहजभावाने राहा. आणि जास्त करून हवा, उजेड, पाणी, प्रकाश हे सगळं आहे. म्हणजे आपल्या सोयीसुविधा, चांगली हवा मिळावी, सूर्यप्रकाश यावा, ताजी हवा अशी मिळत राहावी आणि सिमंदर स्वामी भगवानांची प्रतिष्ठापना करा आणि आरती, भक्ती, आराधना करा. कोणतीच दिशा नाही नडणार. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हां, बोला. उज्ज्वला बोकर्डे नागपूरहून. हं. पूज्यश्री, मोक्ष मिळाल्यावर पुन्हा कधीच जन्म नाही घ्यावा लागत का? नाही. मग चांगलं की वाईट आहे? मग चांगलं मग आहे. चांगलं आहे ना. अनंत अवतारातून जन्मच तर घेतलाय आणि मरणाचंही दुःख भोगलंय. आणि जेवढे संबंधात होते त्यातले कोणीच बरोबर नाही आले. आता ज्ञानानंतर आत्म्याचा साक्षात्कार होतो आणि नंतर कर्म,
जुनी कर्मफळं समता भावनेने पूर्ण करत जायची. नवी कर्मबंधनं होऊ नयेत त्या जागृतीत राहायचं. आणि 1, 2, 3 अवतारात सगळ्या कर्मातून मुक्ती मिळाली की मोक्षगतीत प्राप्त. नंतर जन्मजन्मांतरीच्या चक्रातून कायमची सुटका. अनंत अनंत अवतार असेच गेले. संसारातच आपण भटकलोय. कधीच मुक्ती नाही मिळाली, पण या ज्ञानाने मुक्ती मिळेल. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. नम्रता देव्हारे, नागपूरहून. माझा प्रश्न असा आहे की पूजा अर्चा म्हणजे शिवाची पूजा, कृष्ण भगवानांची पूजा आणि आध्यात्मिक ज्ञान किंवा त्याचे ज्ञान असणे ह्यात अंतर काय आहे आणि परमात्मा कोण आहे? पूजा अर्चा करावी लागते का? वेळ लागतो का? नाही. ती करावी लागते. क्रिया आहे. जे धर्मात सांगितलं गेलंय ते आपण फॉलो करतोय. त्यामुळे पुण्य लाभतं. त्यातही आपलं चित्ताची एकाग्रता असायला हवी. पूजा करताना 9:25 झाले, 10च मिनिटं बाकी आहेत. चला लवकर लवकर राम 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 हरे 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 हरे. तर मग त्या पुण्याचा फायदाच मिळणार नाही. म्हणजे पुण्य एकाग्रतेने मिळेल. आणि त्याला देवधर्म म्हणतात. कारण तेवढा वेळ आपण भगवंताचं नाव घेतो. आणि भगवंत कोणते? परोक्ष भगवान. प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, शिवशंकर. पण अध्यात्म म्हणजे अविनाशी आत्मसन्मुख होणं, अविनाशी आत्म्याच्या साक्षात्काराची प्राप्ती. आणि स्वतः श्रीरामचंद्रजी, शिवशंकरजी, श्रीकृष्ण भगवान कधीच नाही म्हणाले की मी कृष्ण आहे. अर्जुनाला म्हणाले, हे अर्जुना, तू ज्याला कृष्ण म्हणतोयस तो मी नाही, मला तत्व स्वरूपात ओळख. तो अविनाशी आत्मा तो कृष्ण भगवान आहे. चिदानंद रूपो शिवो अहम, तो मी शिवस्वरूप आहे, तत्वस्वरूप आत्मा. हे म्हणजे अध्यात्मात आत्म साक्षात्कार प्राप्त करणं. त्याला संयोग, काळ, क्षेत्र, क्रिया कशाचीच गरज नाहीये. जागृतीची गरज आहे. आणि आत्म्याचा स्वभाव ज्ञाताद्रष्टा आहे. त्या जागृतीमध्ये राहायचं आहे आपल्याला. त्याच जागृतीत राहायचं. ज्ञाताद्रष्टा. ही क्रिया, मंत्र, जप, पाठ सगळं बाजूला होईल. ते रिलेटिव्ह आहे आणि हे रिअल आहे. त्यामुळे कर्मबंधन होणार नाही. आणि रिलेटिव्हमुळे पुण्यबंधन होईल. ते चुकीचं नाही. पुण्याच्या फळानुसार पुन्हा संसारात ते भोगायला यावंच लागेल. चांगला पती मिळेल, चांगले पुत्र, चांगले आईवडील, चांगला धर्म मिळेल. आणि आध्यात्मिकमुळे नवकर्मबंधनही होणार नाही. पण कर्माचं फळ भोगून झालं, नवीन कर्म नसतील तर मोक्ष मिळेल. माझा आणखी एक प्रश्न आहे. आणि परमात्म्याविषयी विचारलत ना तुम्ही? आता तुम्ही म्हणताय की मी नम्रत आहे. तर मी नम्रत आहे हे जोवर तुम्ही स्वतः कोणात? मी नम्रता. पण इथं शरीराला नाव दिलंय ओळखायला, त्याला मी आहे मानता. तोवर आपली जीवदशा आहे. जीवात्मा म्हटलं जाईल. आणि तुम्हाला ज्ञान मिळेल उद्या. मग नम्रता शरीराचं स्वरूप आहे, मी तर शुद्धात्मा आहे. तेव्हा तुम्ही अंतरात्मदशेत याल. आणि रिलेटिव्ह अज्ञानता सगळ्या प्रकारचं समाप्त झालं. केवळ ज्ञान झालं. ॲब्सोल्यूट दशेत आलात तर स्वयं तुम्ही परमात्मा व्हाल. बघा, माझी एक म्हणजे विनंती आहे. आत्मा तोच परमात्मा आहे. जो आत्मा तोच परमात्मा. पण अज्ञानी दशेपर्यंत जीवात्मा, ज्ञान मिळालं की अंतरात्मा, आणि केवळ ज्ञान झाल्यावर तो स्वयं आत्माच परमात्मा. समजलं का आता तुम्हाला? आणखी काय विचारायचं होतं? बघा, माझ्या कुटुंबात मी धरून 3 मेंबर्स आहेत. मम्मी पप्पा आहेत. तर मला एक भाऊ होता, त्याचे गेल्या वर्षी कॅन्सरने निधन झाले. आम्ही खूप दुःख सहन केलं, पण आता समाधानी आहोत. बाहेर पडलो त्यातून. आणि मी खूप लकी आहे असं मानते, कारण मी आता इथे आहे आणि मी आपल्यासमोर उभी आहे. आता मी ज्ञान घेणार आहे टुमॉरो. उद्या. चांगलं आहे. आणि मम्मी पप्पा आलेत मी का? मम्मी पप्पांना घेऊन आली आहे, खूप चांगलं केलं. पण ते फक्त माझ्या सांगण्यावरून आलेत. हरकत नाही. तर आता माझ्या मम्मीचा बघा, मला प्रश्न होता की आपण का ज्ञान घ्यायचं? हे बघा की तुमचा मुलगा वारला, तुम्हाला दुःख झालं की नाही? का माझाच मुलगा का? हे आपल्या नाही, पण तो देवाचं आत्मा नाहीये. आहे. ती दृष्टी नाही आपल्याकडे. मी आई आहे आणि तो मुलगा आहे. मी आत्मा आहे, तोही आत्माच आहे. अँड शी इज लाईक की मला ज्ञानाची काही गरज नाहीये. आहे. कारण हे आत्मज्ञान मिळाल्यावर विनाशी प्रत्येक गोष्टीचा मोह कमी होतो आणि अविनाशी आत्म्याचा आनंद मिळतो. त्यांचा देव दुसरा आहे आणि आपण दुसऱ्या देवाच्या सेवेत आहोत. तर नाही. आपल्याला ज्ञानाची नाही. गरज नाहीये.
असं बघ तिचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही मार्गदर्शन हा करावे. कुठे आहे ताई? काय नाव आहे? पप्पांचं काय नाव? पप्पा तुषार देव्हारे. तुषार. हे बघा, हे ज्ञान कसलं आहे? स्वयं कोण आहोत त्याचं ज्ञान आहे. आपण मानतो मीच तुषार आहे, मी यांचा नवरा आहे, या मुलीचे वडील आहोत, या मुलाचे वडील आहोत. हे सगळं रिलेटिव्ह आहे. ऑल दीज रिलेटिव्हज आर टेम्पररी ॲडजस्टमेंट्स. पण रिअलमध्ये आपण कोण आहोत? तुषारच्या शरीराला ओळखण्यासाठी हे लेबल दिलं गेलं आहे. आपण स्वतः कोण आहोत? आणि तीच ओळख प्राप्त करून घ्यायची. मग आत्मा कोणाचा पती असेल, आत्म्याची मुलं असतील का, मुलगी असेल? बघा तसं नाही, आत्म्याच्या साक्षात्काराची प्राप्ती आहे आणि अनंत काळापासून पती आहात, पिता झालात, पुत्र झालात, पत्नी झालात, आई झालात, मुली झालात, अनंत संबंधात आलात. पण स्वयंची ओळख कधीच नाही झाली. आता स्वतःची ओळख करून घ्याल तर मग जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळेल आणि व्यवहार तर चांगलाच राहील. पती, पत्नी, आई, वडील, मुलं सगळे व्यवहार रागद्वेषाविना पूर्ण होतील बघा. कर्मबंधन होणार नाही आणि व्यवहार आदर्श रीतीने पूर्ण होईल. म्हणून त्यासाठी ज्ञानाची गरज आहे. समजतंय आता हे? ताई तुमच्याही लक्षात येत आहे ना? हा. याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात. कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान दिलं. नंतर लढाईचं सगळं कार्य पूर्ण होऊनही कर्मबंधन एकही झालं नाही. तसंच हा संसार व्यवहार आपलाही पूर्ण होईल. पण बघा, आतमधून नवं कर्मबंधन होणार नाही. नाहीतर या संसारातल्या राग द्वेषाने कर्मबंधन होतच राहतात आणि जन्मजन्मांतर संसारात भटकत राहायला लागतं. पण हा मुक्तीचा मार्ग आहे हा. म्हणून त्यासाठी ज्ञान घ्यायची गरज आहे. ज्ञान देऊन आम्ही काही संप्रदाय परिवर्तन नाही करत किंवा गुरुही बनत नाही आम्ही आणि शिष्यही बनवत नाही तुम्हाला. तुम्हाला स्वतःलाच याचं आकलन होईल की मी तुषार नाही, मी शुद्धात्मा आहे. नंतर तुषारचा कोणी अपमान केला, काही नुकसान केलं तर वाटेल हे तर तुषार करतायत, माझा नाही आहे, मी शुद्धात्मा आहे. आत्म्याच्या आनंदात राहू शकाल, कर्मबंधन होणार नाही. समजतंय आता तुम्हाला? हा. जय तुम्हाला सच्चिदानंद. ताई लक्षात येत आहे ना? काही विचारायचं असेल तर अवश्य विचारा. काय? नाही. रंजना देव्हारे. हे रंजना देव्हारे तर शरीराचं स्वरूप आहे. हो. पण तुम्ही स्वयं कोण आहात त्याची ओळख ज्ञानामुळे प्राप्त होईल. हा. आणि ओळखत नाही तोवर अज्ञानातच आहे. अज्ञानामुळे राग द्वेष कर्म बंधन चालूच राहील. ज्ञानामुळे कर्मातून मुक्ती मिळते. समजतंय आता तुम्हाला? हा. आणखी काही आहे का? विचारा. अवश्य जय विचारा. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. चंद्रकांत नागतोडे, पूज्यश्री. जय सच्चिदानंद पूज्यश्री. कोटी कोटी प्रणाम. हो. हा. पूज्यश्री, भगवान महावीर निरंतर एकाच पुद्गलला बघायचे, म्हणून मला हे समजून घ्यायचं ऍक्च्युली काय आहे ते. हो, तुम्हाला तेच ज्ञान मिळालंय. म्हणजे भगवान महावीर म्हणजे बघा 1,00,000 गायी असतील, त्यांचे गवळी झाले. आपण 5 गायींचे गवळी आहोत. पण गवळी तर झालो ना. तसं हेही आपण, तुम्ही ज्ञान घेतलंय का? हो पूज्यश्री. मग चंद्रकांत वेगळा आहे, मी शुद्धात्मा समजलाय ना आता? हा. आता चंद्रकांतचे विचार, वाणी, आचरण, चंद्रकांतला क्रोध आला, मान अपमानाचा परिणाम झाला, मोह झाला, त्याला आपण वेगळं बघता की नाही? हा. मग हे पुद्गल म्हणजे एक पुद्गल. त्याला आपण पाहिलं, जाणलं तर आपण मुक्त होतो. आता जो भरलेला माल भगवान महावीरांचा वेगळा होईल. आपला वेगळा माल भरलेला आहे. त्या मालाला वेगळं तटस्थ पाहायचं. चंद्रकांतचे विचार, वाणी, आचरण, चंद्रकांत काय करतो त्याकडे बघा, जाणा. तोच आत्मधर्म आहे आणि तेच पुद्गल. एका पुद्गलाकडे पाहिलं म्हटलं जातं. समजतंय का आता हा तुम्हाला? पूज्यश्री, म्हणजे एकाच वेळी जो डिस्चार्ज होतोय आपला, त्याकडेच बघायचं आपण कंटिन्युअसली. आता काय आहे, भगवान महावीरांच्या वेळी ते काळ बघू शकत होते. विचार, मनाचे पर्याय. पण आपण अर्धा मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिटं Right. बघू शकतो. हळूहळू जागृती वाढेल. आवरण कमी होत जातील, जागृती वाढेल मग. बरोबर. पण पहिली स्टेप काय आहे, तर त्या पुद्गलाला पाहायची आहे. त्याच्या आधीची स्टेप काय आहे, तर स्वतःचे दोष पाहणं. राईट. क्रोध आला, कोणाच्या प्रती मोह झाला, कोणाप्रती अभाव वाटला, तर चंद्रकांतला सांगायचं, चंद्रकांत प्रतिक्रमण कर. म्हणजे तिथून आपली जागृती सुरू होते. बरोबर. आणि हळूहळू अशाय, क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष खूप प्रकारचे कमी झाले की मग विचार, वाणी, बुद्धी, चित्त, अहंकार साऱ्याकडे जागृतीपूर्वक वेगळं पाहायचं. चंद्रकांतला कोणते विचार येतात, बरोबर. बुद्धीने काय केलं, सगळं बघत राहायचं. पूज्यश्री, वाणीत वर्तन तर समजतं, पण त्या अंतःकरणाचा जो पार्ट आहे तो काही काळ तसाच राहतो आणि मग मनातला बाहेर पडतं, हरकत म्हणून नाही. तेही समजतं बाहेर पडतंय, पण
हं. ते त्यात निरंतर आता जास्त काही करायचं नाहीये. जास्त समजत नसेल तरी हरकत नाही. हां, कुणाचे दोष दिसत असतील, बरोबर. तर बुद्धीचं काम चालू आहे. काही इच्छा असेल, तर ती अहंकाराची आहे. बरोबर. एखाद्या सुखासाठी भटकत असेल, खाण्यासाठी, विषय विकारासाठी जर चित्त भटकतं असं समजायचं. बरोबर. मनात विचार येतात, हे का झालं? असा कसा माणूस वाईट आहे, चांगला आहे, अभिप्राय देतोय. म्हणजे मन हे सांगतंय चांगलं वाईट. म्हणजे हां. सगळं अंतःकरणातलं कार्य घडतंय तेव्हा. आपल्यात जास्त लक्षात नाही आलं तरी कोणाबाबत निगेटिव्ह काही आलं, कोणाचे दोष दिसायला लागले, कोणाला दुःख दिलं गेलं, तर माफी मागायला सुरुवात करायची. बरोबर. चंद्रकांत माफी माग. अशामुळे जागृती वाढेल. नंतर डिटेल्स समजायला लागतील. हां, निर्दोष बघण्याचा प्रयत्न करायला हवा. हो, तेच मुख्यतः धरून चाला. हा तो करायला हवा. बरोबर. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद पूज्यश्री.